सरपंच संतोष देशमुखांची लेक वैभवी देशमुखचाही 12वीचा निकाल लागलेला आहे। वैभवीला 85.33% गुण मिळालेत। निकालाआधी वडिलांच्या आठवणीने वैभवीला अश्रू अनावर झाले। वडिलांना आपला निकाल ऐकून खूप आनंद झाला असता, मात्र वडिलांचं स्वप्न मी पूर्ण करणार असा दृढ निश्चय वैभवीनं बोलून दाखवलाय। शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी पैसे मागितल्याने हिंगोलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत नवघरे संतापलेत। असे धंदे करू नका, शिक्षकांकडून पैसे खाऊ नका अशी तंबी आमदार नवघरे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिलेली आहे। तुम्हाला फोन लावला नुकसान होऊ नये पण असं म्हणून बीड शहराला 15 ते 20 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। शिवाय सोडलेलं पाणी गढूळ सुद्धा आहे, त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यात विकत घ्यावं लागतंय। 1000 लिटर पाण्यासाठी 400 ते 500 रुपये मोजावे लागतात। परिणामी भर उन्हाळ्यामध्ये नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, सोबत आर्थिक झळ देखील सोसावी लागते। शेतावर घेतलेलं कर्ज फेडून टाक म्हटल्याने पुतण्याने चुलत्याला काठीनं मारहाण केलेली आहे। राग अनावर झाल्याने मारहाण केल्याची माहिती आहे। या घटनेमध्ये 60 वर्षीय बापू गावडे किरकोळ जखमी झाले, मात्र पुतण्या भाऊसाहेब गावडेवर अंभोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे। तुळजाभवानी मंदिर व्हीआयपी दर्शन पास चौकशीसाठी 5 जणांची समिती स्थगित करण्यात आली आहे। समितीमध्ये उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांचा समावेश असेल, तर अहवाल येईपर्यंत राजकीय नेत्यांना व्हीआयपी दर्शन पास बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत।